नमस्कार मंडळी, आज आपण चाळणीमध्ये रताळे वाफवून आठवडाभर टिकेल एवढी खमंग खुसखुशीत अशी रेसिपी बनवत आहोत। त्यासाठी इथे 3 रताळे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। नंतर गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यावर चाळण ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये रताळे ठेवायचे आहेत। झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटे रताळे छान वाफवून घ्यायचे आहेत। 15 मिनिटानंतर इकडे चाकूने चेक करून पाहायचं आहे। तर बघू शकता रताळे आपले व्यवस्थित असे वाफले आहेत। हे तुम्ही कुकरमध्ये पाणी घालून सुद्धा शिजवू शकता, परंतु असे केल्यामुळे रताळ्याची पूर्ण चव निघून जाते। त्यामुळे अशा पद्धतीने चाळणीतच वाफवून घ्यायचे आहेत। नंतर थंड झाल्यानंतर रताळ्याची साल काढून घ्यायची आहे व हे रताळे आपल्याला छोट्या किसणीने व्यवस्थित असे किसून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही मॅशरने मॅशसुद्धा करून घेऊ शकता। तर इथे मी सर्व रताळे किसून घेतले आहेत। नंतर रताळे आपल्याला वाटीने मोजून घ्यायचं आहे। तर 1 वाटी भरून रताळ्याचं किस झालेलं आहे। तर जेवढा रताळ्याचा किस असेल तेवढा गूळ वापरायचा आहे किंवा तुम्ही कमी गोड खात असाल तर थोडासा कमी वापरला तरी चालेल। तर एका बाउलमध्ये हे रताळे घेतले आहेत। नंतर 1 वाटी रताळे आहे तर मी पाऊण वाटी गूळ घेतला आहे। 1 वाटीसुद्धा घेऊ शकता जास्तच गोड आवडत असेल तर। नंतर इथे 1 चमचा वेलची आणि सुंठ पावडर घेतलेली आहे। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आता हे हाताने छान रताळे आणि गूळ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ आपल्याला बारीक किसून घ्यायचा आहे किंवा मग बारीक त्याला चाकूने कापून घ्यायचं आहे। गुळामध्ये खडे राहता कामा नये। तर इथे बघू शकता व्यवस्थित असं हे मी मिक्स करून घेतलं आहे। आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे। तर जसं लागेल तसं घालायचं आहे। एकदम जास्त गव्हाचं पीठ वापरू नका। पाणी न वापरता हे आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 चमचे एवढं मी तांदळाचं पीठ घालत आहे। त्यामुळे पदार्थ आपला एकदम खुसखुशीत होतं। तर तुम्हाला अंदाज आलाच असेल, आज आपण रताळ्याचे आठवडाभर टिकणारे खमंग खुसखुशीत असे घारगे बनवत आहोत। तर आषाढ महिना सुरू झाला की असे तळायला घरोघरी सुरुवात होते, कापण्या तिखट पुऱ्या। तर आज मी घारगे बनवत आहे। तर मी पाऊण वाटी गव्हाचं पीठ याच्यात मिक्स करून घेतलं आहे। जर आणखीन लागलं तर मी आणखी थोडंसं ॲड करणार आहे। तर अशा पद्धतीने पाणी न वापरताच घट्टसर असं हे घारगेचं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मला आणखीन वरून जास्त पीठ काही लागलेलं नाही, पाऊण वाटी पीठ लागलं आहे। हे पाव वाटी शिल्लक आहे। आता हे 10 मिनिटे असंच पीठ भिजत ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर चपाती एवढा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला पोळपाटावरती हे लाटून घ्यायचं आहे। घारगे काही जण थापून सुद्धा घेतात किंवा लाटून जरी त्याच्या पुऱ्या कट केल्या तरी सुद्धा चालते। तरी ते बघू शकता याचं मी जास्त जाडसर आणि जास्त पातळ नाही असं लाटून घेतलं आहे। नंतर एका डब्याच्या झाकणाने त्याच्या पुऱ्या कट करून घ्यायचं आहे। घारगे जास्त पातळही ठेवायचे नाही, थोडेसे जाडच ठेवायचे, म्हणजे ते छान फुलतात आणि आठवडाभर हे अजिबात खराब होत नाहीत। साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे। त्याच्यामध्ये आपण हे घारगे तळून घेणार आहोत। तेल व्यवस्थित गरम झालं की मिडियम गॅसवरती हे छान फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर बघू शकता एकदम टम्म असे हे रताळ्याचे घारगे तळून झालेले आहेत, फुललेले आहेत। अशाच पद्धतीने इथे मी राहिलेले सर्व तळून घेते। तुम्ही असे घारगे कधी बनवले आहे का नक्की सांगा आणि नसतील बनवले तर एकदा नक्की बनवून पहा। खायला खूप खूप टेस्टी लागतात, लहान मोठे सर्वच आवडीने खातात। तरी अशा पद्धतीने इथे सर्व मी घारगे तळून घेते। आणि आषाढ महिन्यात तुम्हाला कुठला तळणीचा पदार्थ जास्त आवडतो तो सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। तर इथे माझे सर्व घारगे तळून झाले आहेत। छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत।
तर बघू शकता एकदम छान खुसखुशीत असे झालेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.